पुण्याची ट्रिप संपत आली होती, पण एक गोष्ट अजून बाकी होती. तर राम राम मित्रांनो, मी तुमचा महेश चव्हाण आणि हे आपले आर्यन चव्हाण. तुम्हाला तर माहितीच आहे आमचं इलेक्शन कॅम्पेनचं काम सुरू होतं, पण आज आमचं त्या कामाला झाला होता दी एंड. म्हणून जायचं होतं आज घराकडे, पण चला म्हणलं जायच्या अगोदर थोडंसं फिरून येऊ. मग काय पुण्यात आल्यावर आपण जिथून सुरुवात केली तिथे एंड पण करायचं म्हणलं, म्हणून आलो बडवाली लेक व्ह्यूला. इथे येऊन आम्हाला एक सिक्रेट रेस्क्यू ऑपरेशन करायचं होतं, म्हणून आम्ही लाईव्ह जॅकेट घालून घेतली आणि आता उतरायचं आम्हाला लेक मध्ये. आता इथं आम्हाला दोन ऑप्शन होते, एक तर मोटरवर चालणाऱ्या जहाज मध्ये बसायचं होतं, नाही तर पायडल मारणारे जायचं होतं. पण मी म्हणलं आपली फिटनेस कधी कमी म्हणून आम्ही पायडल मारायची जहाज निवडली. आता पायडल मारायची जहाज तर निवडली, पण जसं आम्ही पुढे चाललो तसं कळायला लागले की खूप अवघड काम आहे. पण आम्ही पण हार मानणारे म्हणजे थोडं चौकर हर मैदान फते म्हणून आलो लेकच्या बरोबर मध्यभागी. कारण या लेकचा नजारा बघायचा असेल तर काठावरून नाही तर थेट मध्यभागी जाऊन बघण्याची खरी मजा आहे. सगळीकडे खोल पाणी आणि समोर खुला आकाश, एकदम नजारा बघा शकताच आहे. आणि त्यातल्या त्यात आज वातावरण पण एकदम फ्रेश होतं आणि त्याच वातावरणाचा आनंद घेता घेता आपली मेहनत पण जारी होती. तुम्ही कधी पुण्यात आले तर या बडवाली गार्डन यायला विसरू नका. सध्या आम्ही तरी फुल एन्जॉय केले लेक व्ह्यू गार्डन मध्ये. मग आता फुल पैसे वसूल केल्यावर आम्ही निघलो लेकच्या बाहेर आणि 120च्या स्पीड आलो आम्ही फ्लॅट कडे. कारण आता घराकडे निघण्याचा टाइम झाला होता, म्हणून बॅग पॅक करून घेतला आणि निघलो गाडीमध्ये आणि येऊन पोहोचलो थेट आपल्या ट्रॅव्हल्स पॉइंटला. आज आम्हाला घराकडच्या मंजिलपर्यंत पोहोचण्यासाठी सोबत होती भारुका ट्रॅव्हल्स. तर इथेच आपला पुण्याचा प्रवास संपला मित्रांनो. आठवणीची बॅग भरून निघालो घरी. लवकरच पुन्हा भेटू पुण्यात अजून नव्या जागा, नवे अनुभव आणि हो अगदी नवीन ब्लॉग मध्ये. आणि अशाच्या प्रवासात एक वेगळीच गोष्ट घडली, ज्यांना आपण आतापर्यंत फक्त टीव्हीवर पाहत होतो, असे मोठे नेते प्रत्यक्ष समोरासमोर भेटले. या सगळ्या खरंच बेस्ट मोमेंट होत्या. अशाच चांगल्या मोमेंट्स बघायचे असले आताच लाईक आणि फॉलो करून घ्या. आणि हो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.